सोलापूर विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांचा विजय जवळपास निश्चित मानला जातोय। आकड्यांचा विचार केला तर भाजप आणि महायुतीकडे स्पष्ट बहुमत आहे, पण राजकारणात केवळ आकडे पुरेसे नसतात, हे अनेक वेळा सिद्ध झालं आहे। सोलापुरात सध्या अशी चर्चा आहे की वर करणी सोपी वाटणारी ही निवडणूक राजेंद्र राऊतांसाठी तितकी सोपी राहिलेली नाही। जुन्या राजकीय संघर्षाचे पडसाद, भाजपमधील नाराजी, सोलापूरच्या राजकारणाचा धक्कादायक इतिहास आणि बदललेली राजकीय समीकरणं यामुळे राऊतांची वाट अधिक कठीण होताना दिसत आहे। नेमकी कोणती आहेत ही चार मोठी आव्हानं, कोणत्या नेत्यांची नाराजी राऊतांना महागात पडू शकते आणि या सगळ्यातून भाजप मार्ग काढू शकेल का? चला जाणून घेऊया सोलापूर विधान परिषद निवडणुकीमागची संपूर्ण राजकीय गणित। नमस्कार, मी आरती, आपण पाहत आहात आझाद मराठी। सोलापूर विधान परिषद निवडणुकीत भाजपने बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना उमेदवारी दिली आहे, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून वसंतराव देशमुख मैदानात आहेत। महायुतीकडे या निवडणुकीत स्पष्ट बहुमत आहे। भाजपकडे एकट्याची 307 मते असूनही महायुतीचा एकत्रित आकडा 400च्या पुढे जातो। त्यामुळे राऊत विजयाबाबत आत्मविश्वास व्यक्त करत आहेत, मात्र त्यांच्या मार्गात चार मोठी आव्हानं उभी राहिली आहेत। राजेंद्र राऊत यांनी काही वर्षांपूर्वी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कथित गैरव्यवहारांविरोधात न्यायालयात धाव घेतली होती। या प्रकरणामुळे जिल्ह्यातील अनेक प्रभावशाली नेते अडचणीत आले होते। त्यामध्ये विजयसिंह मोहिते पाटील, दिलीप सोपल, बबन शिंदे, राजन पाटील, संजय शिंदे, दिलीप माने, दीपक साळुंके पाटील आणि प्रशांत परिचारक यांसारख्या नेत्यांची नावे चर्चेत आली होती। त्या काळात राजकीय संघर्षाचा भाग असलेला हा मुद्दा आज पुन्हा चर्चेत आला आहे, कारण त्यावेळी विरोधात असलेले अनेक नेते आता भाजप किंवा महायुतीत आहेत। त्यामुळे जुन्या जखमा विसरून हे नेते राऊतांना पूर्ण ताकदीने मदत करतील का, हा मोठा प्रश्न आहे। सोलापूर जिल्ह्यात भाजपमधील अंतर्गत नाराजी हा देखील मोठा मुद्दा ठरत आहे। प्रशांत परिचारक यांना पुन्हा विधान परिषदेची संधी मिळेल अशी अपेक्षा होती, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे। मात्र त्यांना डावलून राजेंद्र राऊत यांना उमेदवारी देण्यात आली। यामुळे काही भागात नाराजी असल्याचं बोललं जात आहे। त्याबरोबरच सोलापूरमधील काही वरिष्ठ नेत्यांच्या मतांचा पुरेसा विचार न करता निर्णय घेतल्याचीही चर्चा आहे। राजकारणात नाराज कार्यकर्ते आणि स्थानिक नेते अनेकदा निकालावर परिणाम करू शकतात, त्यामुळे ही बाब भाजपसाठी चिंतेची ठरू शकते। सोलापूर विधान परिषद निवडणुकांचा इतिहास पाहिला तर अनेक वेळा आकड्यांपेक्षा राजकीय राजनीती प्रभावी ठरलेली दिसते। 1997च्या निवडणुकीत काँग्रेसकडे प्रचंड बहुमत असतानाही भाजपचे सुभाष देशमुख यांनी विजय मिळवला होता। त्यावेळी पक्षांतर्गत नाराजी आणि योग्य राजकीय डावपेच निर्णायक ठरले होते। आजही विरोधक त्याच प्रकारचं राजकारण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे। त्यामुळे केवळ बहुमत असल्यामुळे विजय निश्चित आहे असं मानणं भाजपसाठी धोकादायक ठरू शकतं। राजेंद्र राऊत यांचा बार्शी विधानसभा मतदारसंघ लोकसभा निवडणुकीसाठी धाराशिव मतदारसंघात येतो, मात्र विधान परिषदेसाठी मतदान करणारे स्थानिक प्रतिनिधी सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातील आहेत। यामुळे काही नेत्यांच्या मनात असा प्रश्न असू शकतो की ज्याचा थेट राजकीय फायदा आपल्या लोकसभा क्षेत्राला होणार नाही, अशा उमेदवारासाठी किती ताकद लावायची? ही बाब उघडपणे कोणी बोलत नसली तरी राजकीय गणितांमध्ये तिचा प्रभाव नाकारता येणार नाही। एकीकडे भाजप आणि महायुतीकडे स्पष्ट बहुमत आहे, दुसरीकडे विरोधी गटांमध्येही मतभेद दिसत आहेत। मात्र ही निवडणूक गुप्त मतदानाने होत असल्यामुळे अंतिम क्षणी कोणता नेता कोणती भूमिका घेतो हे सांगणं कठीण आहे। राजेंद्र राऊत यांना भाजपची साथ, फडणवीसांचा विश्वास आणि जयकुमार गोरेंचा पाठिंबा आहे, तर दुसरीकडे धैर्यशील मोहिते पाटील आणि विरोधकांकडूनही जोरदार रणनीती आखली जात आहे। त्यामुळे ही लढत फक्त राऊत विरुद्ध देशमुख इतकीच मर्यादित राहिलेली नाही। अनेकांच्या मते हा सामना जयकुमार गोरे विरुद्ध मोहिते पाटील असा बनला आहे। तर मित्रांनो, बहुमत असूनही राजेंद्र राऊत यांच्या समोर उभी राहिलेली ही चार मोठी आव्हानं तुम्ही पाहिली। तुमच्या मते या निवडणुकीत विजय कोणाचा होईल? तर मित्रांनो, बहुमत असूनही राजेंद्र राऊत यांच्या समोर उभी राहिलेली ही चार मोठी आव्हानं तुम्ही पाहिली। तुमच्या मते या निवडणुकीत विजय कोणाचा होईल? राजेंद्र राऊत अडथळ्यांवर मात करतील की वसंतराव देशमुख राजकीय उलथापालथ घडवून आणतील? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आझाद मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।